कवी असं म्हणतो, मुझे मोहब्बत है मेरे हाथों की तमाम उंगलियों से, मुझे मोहब्बत है मेरे हाथों की तमाम उंगलियों से, न जाने कौन सी उंगली पकड़ के माँ ने चलना सिखाया होगा. आपली आई आपल्याला लहानपणी आपलं बोट धरून चालवलं होते की नाही? आपलं बोट धरते आणि चाललं होतं, चल बाळा, आणि आईचं बोट धरून आपण चालत असतो. ती आई म्हणजे मास जिजाऊने जसं शिवरायाला संस्कार केले तसे संस्कार आई आपल्याला मुलावर करत असते. पुढे जाऊन कवी असं म्हणतो, जा अंधेरे तेरा मुंह काला हो गया, जा अंधेरे तेरा मुंह काला हो गया, माँ ने आंखें खोली घर में उजाला हो गया. आई घरात असेल तर उजेड असतो, आणि आई घरात असेल तर आपल्याला ज्ञानाचा प्रकाश ती देत असते. म्हणून असं म्हटलं जातं, मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. बरोबर की नाही? म्हणजे मुली, तुकाराम महाराजांनी असं सांगितलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कन्या आणि पुत्र हे सात्विक झाले पाहिजेत, चांगले विचार त्यांच्यात असले पाहिजेत, ते चांगले वागले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज एका दिवसामध्ये छत्रपती झाले का? लहानपणापासून संस्काराचं बीजारोपण होत गेलं आणि हळूहळू छत्रपती शिवरायांनी महिलांना सन्मान देण्यास सुरुवात केली. आणि छत्रपती शिवरायांनी पुढे जाऊन उत्कृष्ट प्रशासन कसं केलं बघा. आपण काय करतो बघा, वाढदिवस येतो आणि आपण लगेच केक कापतो. तुम्ही साजरा करतात की नाही? वाढदिवसाला केक आणतात, केक खाण्याच्या तुम्ही तोंडाला लावता, फेऱ्याला लावली सारखे. बरोबर आहे की नाही? सांगावर कोण कोण तोंडाला लावतं केक? हातवर केला बघा. म्हणजे आपण वाढदिवस साजरा करतो, पण छत्रपतीने त्या काळामध्ये झाड दिवस साजरा केला. काय झाड? आपल्या किल्ल्यावर त्यांनी झाडं लावली, पूर्ण किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती त्यांनी लावली. आणि तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुसोये आळविती. बघा, झाडामुळे काय फायदा होतो? तुम्ही झाडाच्या सानिध्यात राहिल्यानंतर तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन मिळतो. 100% मी सांगतो शेखर सर, पुढच्या 10-15 वर्षानंतर असा वेळ येऊ शकतो, असा काळ येऊ शकतो की आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळणार नाही. पोल्युशन वाढू लागलंय, आणि ह्या पोल्युशन मुळे काय होऊ लागलं की शुद्ध ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपल्याला मेडिकलवर जावं लागल आणि नळकंड्या घ्याव्या लागतील, नाकात नळ्या टाकायच्या आणि चालले ऑक्सिजन घेत. 100% येणार आहे. कोरोनामध्ये आपण नाका झाकून घेतली की नाही? प्रदूषित वातावरण झालं की नाही? तुम्हाला जर हे सगळं रोखायचं असेल तर झाडं लावली पाहिजे. तुमच्या वॉटर बॅग मधलं जे पाणी असतं ना, ते पाणी खाली टाकायचं नाही. सगळ्यांना मी विनंती करतो, विद्यार्थी आमचे मित्र आहेत, विद्यार्थी भगिनी आहेत, तुम्हाला विनंती करतो, पाणी खाली टाकू नका, झाडाच्या बुंध्याला टाका. ते झाड तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की जगदीशचंद्र बोस असं म्हणतात, झाडाला सुद्धा जीव असतो आणि जाता येता झाडाची पानं तोडायची नाहीत. बरोबर आहे की नाही? जे झाड लावलेले छोटे छोटे त्यांना पाणी टाका. आपल्या घरातलं झाड असेल, आपण घरात पुढे काय लावतो? एक झाड लावतो बा. काय लावतो? तुळस असते, तुळस. तुळशीला दररोज आपण पाणी घालतो. तुळस म्हणजे कशाचं प्रतीक आहे? देव म्हणतो आपण. तुळस ही सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे, सगळ्यात जास्त. तिचा पाला जर आपण धुवून जर खाल्ला ना तर पोटाचे अनेक विकार बरे होतात. आणि म्हणून तुळशीचं सुद्धा आपण काय करतो, आपल्या दारासमोर लावतो की नाही, आणि झाडं लावतो. या झाडाची आपण जपणूक केली पाहिजे. छत्रपती शिवरायांनी गड किल्ल्यावर झाडं लावली, झाडं तोडली नाही. म्हणून आपण एक संदेश त्यांच्या चरित्रातून काय घ्यायचा, तर झाडं लावली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आपल्या अवतीभोवती. आपल्या शाळेच्या भोवती किती मोठे झाड आहेत. तुम्ही झाडाला आता पण कोणी कोणी पाणी टाका, हातवर करा बरं प्रामाणिकपणे. वा, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या गोळा तुमच्यासाठी. प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यायची. पाणी आता उन्हाळा लागला, पाणी जपून वापरायचं. जेवढं पाणी प्यायचं तेवढंच पाणी वापरायचं. छत्रपती शिवरायांनी गडावर पाणी नेलं, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर रायगडावर गेला तर तिथं पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती त्या काळामध्ये. आणि पाणी म्हणजे काय आहे? जीवन आहे. जसं ऑक्सिजन महत्वाचं आहे तसं पाणी सुद्धा महत्वाचं आहे. आपल्या शाळेतलं पाणी जास्त वाया जाऊ द्यायचं नाही. जेवढं तुम्हाला प्यायचं पाणी तेवढंच घ्यायचं आणि तेवढंच पाणी वापरायचं. घरी सुद्धा तसंच करायचं. कारण की पाणी जर संपलं तर आपलं काही खरं राहील का? मग काही खरं राहणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की पाण्याचा वापर सुद्धा आपण जपून करायचा.
ते शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं, त्यांच्या मावळ्यांना सांगितलं पाणी सुद्धा जपून वापरायचं, बरोबर आहे की नाही? गड किल्ल्यावर त्यांनी पाणी नेलेलं आहे. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी हा संदेश आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे. आपल्याला सांगते आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श पिता कसा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे सांगितलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते? क्या बात आहे. छत्रपती संभाजीराजे. छावा माहिती तुम्हाला? छावा बघितला का? कोण कोण बघितला? क्या बात आहे. छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि छावा कोणाला म्हणतात? रॉंग, सिंहाच्या पिलाला म्हणतात, बरोबर आहे की नाही? सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात. मग सिंह कोण झाले? छत्रपती शिवाजी महाराज. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं जगायचं कसं, तसं छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं मरायचं कसं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संत वाहणारा झरा आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धबधबा. 17 सैन्य समोर चालून आले तरी मी घाबरणारे. तुम्हाला मी सांगितलं ना, सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोडणारे कोण आहेत? मग छत्रपती संभाजी महाराज. पण या दोन्ही पिता पुत्राने लढाई करत असताना वाचन सुद्धा केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला सांगता येईल का? राजव्यवहार कोश. कोणता? राजव्यवहार कोश नावाचा ग्रंथ लिहिला. बघा 50 वर्षाचं आयुष्य होतं. 1630 ला जन्म झाला, 1680 ला त्यांचं निधन झालं. 50 वर्षाच्या काळात अनेक लढाया केल्या, अनेक किल्ले जिंकले, पण लेखी सुद्धा चालवली, वाचन सुद्धा केलं. राजव्यवहार कोश ग्रंथ लिहिला. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? बुधभूषण. कोणता? संस्कृत. छत्रपती संभाजी महाराज 5 भाषा येत होत्या. किती? 5 भाषा येत होत्या. आणि 5 भाषेचा अभ्यास छत्रपती संभाजी महाराजांनी केला आणि वाचन केलं आणि बुधभूषण नावाचा ग्रंथ सुंदर पद्धतीने लिहिला. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, पण छत्रपती संभाजी महाराज घाबरले का? त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं जिथं तुम्ही शौर्य धैर्य तुम्ही मनात घ्यायचं, घाबरायचं नाही. शत्रूला घाबरायचं का? पण अलीकडच्या काळात आपण काय होतं, लगेच आपले पप्पा म्हणून नको ना जाऊ, नको लागल, घरात बस, पावसात जाऊ नको, सर्दी होईल. घाबरायचं का? मग छत्रपती संभाजी महाराज शत्रूला घाबरले नाही आणि शेवटी मरण कवटाळलं. परंतु त्यांनी शत्रूला कधीच थारा दिला नाही. अशी शिकवण जसं जिजाऊंनी छत्रपतींना सांगितली, तसं छत्रपती शिवरायांनी कोणाला सांगितली? संभाजी महाराजांना सांगितली. म्हणजे आदर्श पिता. आदर्श पिता कसे असतात? छत्रपती संभाजी महाराजांसारखे, शिवाजी महाराजांसारखे. पुत्र कसे असतात? छत्रपती संभाजी महाराजांसारखे. अलीकडच्या काळामध्ये पुत्राची काय अवस्था आहे सांगायला हरकत नाही तुम्हाला. एक सुंदर एक पाळणा सांगू तुम्हाला. आता अलीकडच्या काळामध्ये बाळ जन्मानंतर कसं होतं बघा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, खायाला मागत रगडानी भेळ. बघा बाळ जन्मल्यानंतर काय खायला मागतं? रगडानी भेळ. अलीकडचे मुलं पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, खायाला मागत रगडानी भेळ. पप्पांनी आणले वडापाव मिसळ, बाळा दोरे दो. पप्पांनी आणले वडापाव मिसळ, बाळा दोरे दो. दुसऱ्या दिवशी हसत बाळ, हसा लागला आता. दुसऱ्या दिवशी हसत बाळ, व्हॉट्सअप फेसबुकवर त्याला भरपूर वेळ. दुसऱ्या दिवशी हसत बाळ, व्हॉट्सअप फेसबुकवर त्याला भरपूर वेळ. मम्मी वाटते तिळानी गुळ, बाळा दोरे दो. मम्मी वाटते तिळानी गुळ, बाळा दोरे दो. तिसऱ्या दिवशी रागवत बाळ, आता मला राग येतो, आता माझी सटकली. कोण म्हणत माहिती तुम्हाला? तिसऱ्या दिवशी रागवत बाळ, सिंगम सारख्या देत विषाला पिळ. तिसऱ्या दिवशी रागवत बाळ, सिंगम सारख्या देत विषाला पिळ. फॅन्ड्री पाऊल डुकरा मागव पळ, बाळा दोरे दो. फॅन्ड्री पाऊल डुकरा मागव पळ, बाळा दो. असे बाळ अलीकडचे, बरोबर आहे नाही? म्हणजे अशा पद्धतीचे अलीकडचे बाळ. शिवाजी महाराज त्या काळातले बाळ राजे कसे होते फरक सांगितलं नाही तुम्हाला मी?
बघ संस्काराचं आहे विद्यार्थी मित्र, शिवचरित्र खूप महत्वाचं आहे. शिवचरित्र शिवाजी महाराज नाचून समजून घ्यायचे नाही तर वाचून समजून घ्यायचे. बरोबर आहे की नाही? डीजे लावून शिवाजी महाराज समजणार नाही, डीजेचे गाणे ऐकून समजणार नाही. तर शिवचरित्र वाचा, शिवाजी महाराजांवर काय संस्कार केले ते लक्षात घ्या आणि ते आपण या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. म्हणून आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. लोकशाहीमध्ये सुद्धा आपल्या राजाची आठवण काय येते की त्यांनी जनतेची काळजी घेतली. जनतेची काय काळजी घेतली त्यांनी की जनतेला जेव्हा शेतकऱ्यांचा शेतसारा दुष्काळामध्ये अन्न मिळत नव्हतं, तिजोरी रिकामी झाली होती, तर छत्रपती शिवरायांनी सुरतेची लूट केली. कुठं? गुजरात मध्ये गेले, सुरत लुटली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना पूर्णतः अन्न उपलब्ध करून दिलं. ही काळाची गरज होती, ही छत्रपती शिवरायांनी केलेली आहे. अशा